ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बारा दिवसाच्या युद्धानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवरती सहमती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। इराणकडूनही सरकारी टीव्हीवरती युद्धबंदी जाहीर। इस्रायलच्या तेल अवीवसह जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट। हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही वाजले। युद्धबंदी जाहीर होऊनही पुन्हा हल्ले झाल्याची शक्यता। भारताची तातडीची शस्त्रास्त्र खरेदी। 2000 कोटींचे 13 करार। दहशतवाद विरोधी लढ्यासाठी लष्करासाठी शस्त्र खरेदी। बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू। ब वर्ग गटातनं अजित पवार विजयी। 3 ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे धाकधूक वाढली। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरती साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या वर्षावरील बैठकीत निर्णय। तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेत दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच घोसाळकरांवरती ठाकरेंकडनं जबाबदारी। पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नाव द्या। भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी। तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। पुढचे 5 दिवस कोकणासह विदर्भामध्येही मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। तर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधारेचा अंदाज। नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। रामकुंड परिसरातील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर मधून गोदावरीमध्ये विसर्ग। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची उघडझाप। भिवंडी, नालासोपाऱ्यात सखल भागात पाणी साचलं। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने। लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये ऋषभ पंत आणि लोकेश राहुलची खणखणीत शतकं। भारताचं इंग्लंडला 371 धावांचं आव्हान। टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांनी मात्र निराशा केली। नमस्कार, मी पूर्वी भावे। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि एक मोठी बातमी येते।